लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण अनेक कलाकारांना भेटतो, इन्स्पायरिंग जर्नी असते आणि खूप खूप शिकायला मिळतं. आणि आज आपल्यासोबत जी व्यक्तिमत्व आहे, आज त्यांच्यासोबत गप्पा मारायला प्रचंड सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे ते 2 मिनिटं असो किंवा 2 तास त्यांच्याशी गप्पा मारणं हे सगळ्यांचं खूप 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 भारी गोष्ट असते. आपल्यासोबत आहे जितू सर, खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू सो मच आणि वेलकम. सगळ्यात अगोदर स्वागत तुमचं कलाकार या शो मध्ये. कल्ला आणि कार, कलाकार हा पण इंटेंडेड. मजा. पण ना, कलाकारचा सगळ्यात पहिला प्रश्न हा नेहमी गाडीचा असतो, कारण कलाकार इन द कार असं या शोचं स्वरूप आहे. हो. तर तुमच्या आयुष्यात गाडी कधी आली, कधी ड्रायव्हिंग करू लागलात, कुठली गाडी तुमच्या ह्याच्यात असंख्य तुमच्या आठवणी आहेत ज्याने तुमचे हायज अँड लोज सगळं पाहिलंय. लहानपणी गाडी जी शिकलो ती आमच्या बाजूला, मग गाडी कशाला, जर दुचाकीच असेल तर सायकलिंगचं गाव ज्याला पुण्याला म्हटलं जायचं, कोणे हे गाडी. आता सायकल शिकलो. माझ्या मामाची सायकल होती, मोठी सायकल असायची ती. तो घरी नसताना गपचूप, तो रिक्षा चालवायला गेलेला असताना गपचूप त्याची चावी घेऊन ते चालवायला शिकायचं. कित्येक वेळा पडलो, सगळं झालं. आणि छोट्या सायकली पण मिळायच्या, पण नाही, मोठी चालवायची होती जे मामा चालवत होते. आपल्या मनामध्ये ते असतं ना की आपली मोठी माणसं जे करतात ते आपले आदर्श असतात आणि आपण त्यांच्यासारखं होऊ पाहतो. मग स्कूटर पहिल्यांदा चालवली. आमच्या बाजूला सगम परिवार राहत होते. आता सुनील मामा आमचा, सुनील सगम. आता सुनील मामा याला असतो, सोलापूरला असतो. तर त्यांच्या बँकेत वगैरे पैसे भरायला जाणे आणि खूप मोठी मोठी रक्कम असायची, तर ते मला पाठवायचे. आणि मी कसं, माझ्या गल्लीतल्या आजूबाजूच्या लोकांचा नारायण होतो, म्हणजे पुलंचं नारायण ना, कुणाचं जे काही काम असेल ते सगळं आपण करायचं. तर त्यांची स्कूटर मी पहिल्यांदा चालवली. सुनील मामाने मला स्कूटर दिली चालवायला. मग आमच्याकडे एक लुना आली माझ्या आईसाठी म्हणून. पण आमची आई पडण्याची भीती, त्यामुळे मग ती लुना ती बऱ्याच वेळा चालायचीच नाही, ती सायकल सारखीच चालवावी लागायची. पण मग लुना. आणि मग मुंबईत आल्यानंतर स्प्लेंडर होती, पण खरं तर RX 100 खूप आवडायची. आता बुलेट आहे माझ्याकडे. पण एक फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता माझा 2004 साली बाईकवरूनच, त्यामुळे आईने ती विकून टाकली स्प्लेंडर. मग बरेच वर्ष बाईकला हात लावला नाही. मग शूटिंगला जायचो तर गाडी कशाला घ्यायची, कारण रोज एक रिक्षावाला, टॅक्सीवाला, आपण त्यांना काही पैसे आपण त्यांचं घर चालवण्यात मदत करू शकतो असा एक उदात्त विचार होता. पण एक दिवस शूटिंग होतं आरे कॉलनीमध्ये आणि मी गोरेगावात राहत होतो. अंतर फार नव्हतं, 2.5-3 किलोमीटरचं असेल फार तर. पण कुठला रिक्षावाला यायलाच तयार नव्हतं, कोणीच यायला तयार नाही. शेवटी मला चालत जावं लागलं आणि मला खूप राग येतो शूटिंगला मी जर उशिरा पोचलो तर. मला दिलेली वेळ पाळायला आवडतं, खूप आवडतं. त्या दिवशी मी ठरवलं की मला 4 व्हीलर घ्यायची. मग मी आईकडे आलो. आईला म्हणलं किती पैसे आहेत तुझ्याकडे. मी काही तेव्हा फार पैसे साठवत नसे. आईला जे काही मी द्यायचं होतं ना साठवायचे. आईने सांगितलं एक कमी पैसे द्यायच्यात काय येणार. पण मग होंडा सिटी, एक जुनी होंडा सिटी घेतली. 5454 असा नंबर होता तिचा, कसा मिळाला माहीत नाही मला. तर मग तेव्हा चालवायलाही येत नव्हती. त्याच्या आधी आमचा एक मित्र होता, स्वप्नील मसुरेकर म्हणून. खूपच म्हणजे आयुष्यात प्रत्येकाचा एक असा मित्र असायलाच पाहिजे, इतका जीवाभावाचा मित्र, म्हणजे अर्ध्या रात्री उठून येणारा स्वप्नील मसुरेकर. त्याची गाडी होती. ते एकदा स्टुडिओवरून आम्ही निघालो, गाण्याचं रेकॉर्डिंग होतं रात्री 1:30 वाजता सांताक्रूजवरून, आणि दादरला जायचं होतं. मी त्याला म्हणलं बघू रे कार. अरे तुला चालवता येते? म्हणजे काय बोलतोयस तू? आयुष्यात कधी कारला हात लावलेला नव्हता. त्याची कार होती आणि ती सांताक्रूज पासून बँड्रा हे. आधी विचार, याचा गिअर कसा असतो, कसा असतो म्हणून. तू चालवलेस ना? मी आपले दिले ठोकून, ॲम्बॅसेडर चालवली वगैरे, काही चालवलेलं नव्हतं मी. कुठली कार होती स्वप्नीलकडे तेव्हा? मला वाटतं एनी होती बहुतेक. नाही, उनो होती. जे काय असेल ते चालवली. तर बँड्रा आल्यानंतर तो म्हणला
जरा उतरतोस का तुला येत नाही गाडी चालवता, तू थापा मारल्यास तुला गाडी बिडी काही येत नाही का? म्हणजे का कशावरून बोलतोय, तुला पहिल्याच गिअरवर चालवतोस तुम्ही. पण तरी त्यांनी चालवू दिली. आणि मग तशी काही ती येत नव्हती गाडी. मग ती जी होंडा सिटी होती ती घेऊन सायनला मी एके ठिकाणी गेलो होतो, कामासाठी दिली होती गाडी. आणि ड्रायव्हरला सांगितलं होतं की तू ये, आपल्याला तिथून पुण्याला 2 दिवस राहायचं आहे. आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो रिक्षेने, तर ड्रायव्हर म्हणाला की, पंडित म्हणून आमचा ड्रायव्हर होता, खूप मस्त माणूस. म्हटलं अरे उद्या ते आपल्याला राहायचं, कपडे दिसत नाही तुझ्या. तर हा नाही साहब, नाही लाया कपडा. मतलब अरे काहे को नहीं लाया, हमको वहाँ रुकना है. तो ऐसा ही रह लेंगे. बोले ऐसे कैसे रह लेगा, नहाना धोना ऐसा नहीं. आता का फरक पड़ता, नहीं नहाएंगे. बोले थट, नहाएगा काय नहीं, जा जाऊन कपडे घेऊन ये. ठीक है हम आते हैं पे सायन आप. बरं म्हटलं ठीक आहे. तो गेला, सायनला आलो, गाडी रेडी आहे म्हणे घेऊन जा. सायनला त्या गल्ल्या छोट्या आहेत ना, फार मोठे रस्ते नाही आहेत तिथे, गाड्या लागलेल्या असतात, त्याची कामं चालतात म्हणून, आणि खूप गडबड असते, खूप वर्दळ असलेला तो परिसर आहे. तो मुलगा आला, तो म्हणला साहेब गाडी रेडी आप लेके जाऊ. म्हटलं नाही मला चालवता येत नाही. ते तिथे एक छोटा पोरगा होता, तो म्हणला गाडी नहीं आती है क्या. मी म्हटलं नाही भाई ऐसा, मतलब सायन्स से लेके जाओ ऐसा नहीं, जनरल चला लेता हूँ ऐसा, 1-2 बार ऐसा इधर से उधर. तो म्हणला हमको बोलोगे तो हम तो पुणे लेके जाएंगे. आपका उम्र कितना है. माझं वय ना तेव्हा किती होतं बरं, एक ती रिवाज हां, माझं वय साधारणतः 32 वगैरे असेल. नाही 32 नव्हतं, सॉरी 28 वगैरे असेल. 28-29 नाही रे, काय कन्फ्युजन होतंय गाडीचं. हां नाही, माझं वय होतं 31 बरोबर. ती तर तो म्हणला लेके जाओ गाड़ी. उम्र क्या है आपका. 32. तो मेरा उम्र मालूम है, मतलब 15 साल. चले 15 साल लाइसेंस कौन दिया. लाइसेंस का हम तो ऐसा ही चला लेते हैं. छोटंसं पोरगं ते, तर इगो हर्ट झाला रे आपला. हां आत्मविश्वास असं. म्हटलं हां चल चालू. गाडी काढली, निघालो. हळूहळू बंद पडते, चालू बंद. सायनच्या मेन सिग्नलला आलो, मुख्य सिग्नल. आणि ना इथून बस आली, इथून ट्रक आला. 2 हत्तींच्या मध्ये मी असा आणि घाबरलो, आतून प्रचंड घाबरलो होतो. पाठकला फोन करून सांगितलं की मी गाडी घेऊन येतो, तुम्हाला डायरेक्ट या ज्या जंक्शनला आता आपण जाणार इथून. आणि ना सिग्नल लागला आपल्याकडे. माणसं बरं, एलचा बोर्ड नाही, लर्निंग मिनिंग काय नाही, तर मग लोक पा ते प्रेशर सगळं. त्या प्रेशरमध्ये काकूनच ठाऊ गाडी अशी, मी स्टेअरिंग उजवीकडे वळवलं तर गाडी उजवीकडे, ऑफकोर्स उजवीकडे वळवलं तर जाणारच ना. मग इकडे बस, इकडे ट्रक. म्हटलं सरळ ठेवूया देवाचं नाव घेतलं. आणि जी गाडी काढली, पाठक आला. पाठक म्हणला, भेटला पाठक. देव म्हटलं नाही चल आता मीच चालवतो. आणि डायरेक्ट पुणा, डायरेक्ट एक्सप्रेसवे पुणे. तिथे आली गाडी. सर मी कोकणातलं आहे. बरं, उषा नाडकर्णी मॅमचं जे तुम्ही हॉटेल दाखवलंय ते माझ्या नातेवाईकांचं आहे. 60 माणसं आहे. 60 माणची भजी. पेंडूर हे माझ्या आईचं गाव. त्यामुळे तुम्ही ज्या पेंढरात शूट केलेलं आहे, पेंडूर हो आमचा मित्र आहे राज पेंडूरकर. तर हे कोकण, बरं कोकण तुमचं सुद्धा आवडतं ठिकाण आहे. आणि काकण, तुम्ही अनेक सिनेमे तिकडे गेलेत. काय सांगाल सिनेमाबद्दल, विविध बद्दल आणि कोकणाबद्दल. अप्रतिम सिनेमा आहे मित्रा. म्हणजे ही जी आपण प्रवासाबद्दल बोलतोय, कलाकार, तर हा प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला की कोणीतरी स्वतःच्या पहिल्या चित्रपटातल्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेसाठी मला निवडतं. हा माझा त्या निवडीतच माझा सन्मान आहे की विविध सारख्या मुलांना स्वतःच्या इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी मला निवडावं. ज्या पद्धतीची संहिता आहे, ज्या पद्धतीचं स्क्रिप्ट आहे, स्क्रीन प्ले आहे, त्याचे संवाद आहेत, अप्रतिम. म्हणजे ते वाचल्यानंतर असं वाटलं की हे कोण असतील अवलिया सगळे जे येतील काम करायला. आणि बॉस, एकाहून एक सरस माणसं.
चित्रपटामध्ये आहेत. म्हणजे याला झाका त्याला काढा. आणि फक्त आपल्याला माहीत असलेले चेहरेच नाही, तसे माहीत नसलेले म्हणजे किंवा कमी माहीत असलेले इथे कोकणात ते स्टार आहेत सगळे. तिथले जे कलाकार आहेत ते कोकणातले स्टार आहेत. कोणी दशावतार करतं, कोणी तिथे नमन करतं, वेगवेगळे व्यवसाय सुद्धा करतात, पण अभिनयाची आवड आहे. आम्ही अनेक कार्यक्रम तुझे पाहिलेत आणि अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही उल्लेख गुलजार साहेबांचा नेहमी करता. ते दैवत्व, ते देव, ते चाहत आहे, ते फॅन तुम्ही आहातच ना. फक्त गुलजार साहेब असं नाही, अनेक लोक आहेत. गुलजार साहेबांची भाषा वेगळी आहे. आनंद बक्षी साहेबांचा मी तेवढाच मोठा फॅन आहे. मी मजरूर सुलतानपूर साहेबांचा, जे कोणी लेखक, गदिमांचा, शांताबाई शेळक्यांचा, एक काय ना, कविता, गीत ही अशी गोष्ट आहे की इतकं आपल्याला त्याच्याविषयी प्रत्येक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गीतांनी, नाचरे मोरा आंब्याच्या वनात पासून ते यूं हसरतों के दाग मोहब्बत में धोलिए, खुद दिल से दिल की बात कही और बोलिए, यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर पासून ते वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा का, किती गाणी, किती मजरू साहेब कधी त्यांनी, म्हणजे हे जे चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे फिर भी कभी अब नाम, दोस्तीची गाणी मजरू साहेबांनी लिहिली. इफ आय एम नॉट रॉंग, सगळी असे, पण चाहूंगा मैं तुझे मजरू साहेब, ती गाणी ऐकल्यानंतर एक त्यातलं संगीत, त्यातलं एक गोष्ट ऐकल्यानंतर असं वाटतं रे काय उभं केलं यांनी, स्वर्ग उभा केला. म्हणजे स्वर्ग इथेच आहे, या गाण्यांमध्ये आहे. खऱ्या अर्थानं खूप खुश झाला असाल तुम्ही आणि आपण सगळे देखील मराठी सिनेमाचे, की इतक्या उत्सुकतेने लोक तिथे गेली, लोकांनी सिनेमा पाहिला, लोक अजूनही सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतायत. तसाच आज देऊळबंद रिलीज झालाय, देऊळबंदला पण लोक गर्दी करतायत. खूप छान दिवस आणि खूप लोक येत आहेत सिनेमासाठी. जी नाटकाला यायची ती आता सिनेमाला येत आहेत. किती आनंद दिसतो, खूप आनंद होतो मला. कुठलाही सिनेमा, मराठी सिनेमा चालला ना, मला खूप आनंद होतो. कारण जितका जास्त मराठी सिनेमा चालेल तितकी जास्त नवीन माणसं काहीतरी सांगू पाहतील. सिनेमे चांगले सुद्धा बनवावेत लोकांनी. चांगले बनवले तर का नाही चालणार. प्रेक्षक शेवटी काय ना, आपण जे काही करतो ते प्रेक्षकांसाठी, ठीक आहे. काही सिनेमे हे कोट्यवधी रुपयांचा धंदा करतात, ठीक आहे. त्यांचं यश हे डोळ्यांना दिपवणारं असतं, मनाला सुखावणारं सुद्धा असतं. काही वेळेला सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्यासारखी माणसं सातत्यानं सिनेमा बनवत राहतात. त्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना शहाणं करण्याचं, मनाविषयी, मनोविश्वाविषयी, स्त्रीत्वाविषयी जागृत करण्याचं, अखंड जागृत ठेवण्याचं काम ते करत राहतात. आणि यासोबत मग उमेश कुलकर्णी असेल किंवा आमचं वरुण नार्वेकर असेल, सचिन कुंडलकर असेल, अशी माणसं त्यांच्या हाताखाली घडतात. मोहित टाकळकर एडिटर म्हणून त्यानं सुरुवात IME कडे केली, पण किती सुमित्रा मावशींचे सिनेमे त्यांनी एडिट केले. माणसं सारंग साठे, तो मग मोहित आणि सुमित्रा मावशींकडे काम केलं. किती नट, किती नाट्य, त्यांच्या सिनेमे कधीच कोटींची उड्डाणं त्यांनी घेतली नाही. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या सिनेमा, पण त्यांनी माणसं घडवली, त्यांनी विचार घडवला, त्यांनी कामाची एक पद्धत निश्चित करून दिली की बाबा नो, या बघा, या सचोटीनं काम करा. ती सचोटी दिली, ते सुद्धा यशच आहे ना. आणि ते कसं म्हणू, ती रिले पॅटर्न पास करणार. हा, हे घे आता तू दाखव, तू बघ, अशी मजा येते. पण खूप आनंद आहे आणि तो आनंद आपल्या सगळ्यांना मिळतोय. आता कलाकार शेवटच्या टप्प्याला पण आलो आणि हा प्रश्न ना कॉपी पेस्ट आहे, सगळ्यांना विचारतो. सो कलाकार म्हटलं तर आपण कोणाला तरी इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. जर मी तुम्हाला संधी दिली की तुम्हाला गाडी चालवत तुम्ही असाल आणि तुम्हाला या सीटवर बाजूला कोणातरी बसवायचं आणि निखळ गप्पामध्ये ड्रायव्हर जायचं, त्यासोबत तुम्ही ड्राईव्ह केलेलं असो नसो मला माहिती नाही, तुम्हाला करण्याची इच्छा असेल नसेल मला तेही देखील माहिती नाही, पण एकदा तरी तुम्हाला तुमच्या गाडीत त्यांना बसवायचं, निखळ ड्रायव्हर जायचं, ती व्यक्ती कोणासाठी का? पण म्हणजे कुठली व्यक्ती, कुठली तुमच्या आयुष्यातली, सिनेमातली,
आपण ज्यांच्या विषयी सगळे बोललो त्या कवींबद्दल अरे काय बोलतोय तू? तुम्हाला कोणाला बसवायचं गाडीत आणि निखळ गप्पा मारा ड्रायव्हर. अरे भाई तुम्ही बॉम्बे टू गोवा सिनेमा पण करा, म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करा बसमध्ये सगळ्यांना बसवा तेही चालेल, पण कोणाला बसवायचं तुम्हाला? अरे मित्र म्हणतो मग ना, अरे पण विचार कर, मी जर ड्राईव्ह करत असेल बॉम्बे टू गोवा, ते सगळे मागे एकमेकांमध्ये गप्पा नाही का मारणार? हे पण बरोबर आहे. तू तर म्हणतोय की बाबा ही बॉम्बे टू गोवा सारखी बस मध्ये नाही मावणार मित्रा. पण विचार कर बरं, कुसुमाग्रज आणि शकील बदायुनी एकमेकांबरोबर गप्पा मारताय. ट्रेन आहे रे, ट्रेन अख्खीची अख्खी ट्रेन पाहिजे रे. गदिमा बसले, गदिमा आणि राज कपूर एकमेकांशी बोलतायत. म्हणजे गदिमा म्हणतायत मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वस्त्रे तारुण्याची, जीर्णशाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. आणि तिथेच शैलेंद्र म्हणतात की ए बाबू हे सर्कस आहे. आणि सर्कस मेरे नाम जोकर मधलं गाणं इकडे गीतरामायण ऐकवलं जात आहे. तिकडे गीतरामायण म्हणजे काय होईल ते. तिकडे सुधीर फडके बसलेत आणि सुधीर फडक्यांवर ही माणसं भेटली पण होती अर्थात एकमेकांना. सुधीर फडके, बाबूजी आणि रफी साहेब एकमेकांना. बाकी सोड रे, नावात जिथे यांची नावं घेऊन मोहरायला होत आहे तू काय. अरे हा अख्खा एपिसोड गेला त्याच्यावर की कोण कोण बसलेत विचार कर ना यार मागे. म्हणजे नामदेव ढसाळ बसले आणि नामदेव ढसाळ बोलत असताना शाहीर साबळे आलेत आणि शाहीर साबळेंनी हातात डब घेतला आणि शाहीर साबळे बोलायला लागलेत, गायला लागलेत. आणि त्यांच्या गाण्याला समजा तिथे अलाराखा बसलेत आणि अलाराखा तबला वाजवत आहेत. ही सगळी काय आहेत, कोणाकोणाची नावं घ्यायची रे, कोणाकोणाची नावं घ्यायची. हा आता जे ज्यांना मी कधीच भेटलो नाही आजपर्यंत, अशा व्यक्तीपैकी ज्यांना घेऊन जावं असं वाटेल ड्राईव्हवर, ते जिवंत व्यक्तींपैकी तरी जास्त नाव येतात पुढे. मला एक असं नाही रे, कसं रे, हेच तर मनाची मजा ही जरा इतकी नावं येतात काय तुला सांगू. तरी मी अजून बाकी नरगिसजी, नूतनजी ही नावच नाही येत रे. म्हणजे बाबा मधुबाला काय जीव द्यावा का काय आता. म्हणजे त्या निसर्गाची, ईश्वराची आणि त्यांच्या या सगळ्या लोकांच्या आई वडिलांची कमाल, सगळ्यांचे आभार की ही माणसं जन्माला घातली, ही माणसं एकत्र आली. सुनील दत्त साहेब, अरे बापरे काय राजबिंडा माणूस. विनोद खन्ना, काय करशील रे. उफ उफ. प्यारे बहीण बरोबर जायला आवडेल. प्यारे बहीण, प्यारेलालजी शर्मा. लक्ष्मीकांत कुडाळकर असते तर प्यारेबाई फार कमी बोलतात. लक्ष्मीजी खूप गप्पिष्ट होते असं मी ऐकलंय. पान बिनचा शौक होता सगळा, पानाचा. पान खाऊन ते गाणं ऐकवायचं आणि सगळं. काय जोरदार माणसं असतील यार. हा एक जन्म अपुरा पडतो रे मित्रा. खरं. आणि सर थँक्यू सो मच. थँक्यू. आज आपण गप्पा मारू शकलो. होय. आणि सर थँक्यू तुम्ही पण. तुम्ही इतकं छान ड्राईव्ह केलं हो की आम्ही कुठपर्यंत पोहोचलो आम्हाला कळलं नाही. मात्र मला एक सांग, तू हिंदी भाषे बरोबर, आम्ही जे काही बोललो त्यातलं तुला काय कळलं, क्या समजा. सर आप अपने बारे में बताएं पूरा, मतलब हाँ। कि मैं आपने जो शुरुआत हुआ आपकी, पहले आप गोरे गांव में रहते थे, ऐसे करके बताएं. मतलब समजा. हाँ समझा. मराठी सगळं समजलं तुला. हाँ. क्या बात है, वाह. खूपदा लोक तुमच्याशी बोलताना असं नेहमी म्हणतात की तुमच्यासारखं जगणं लोकांना आलं पाहिजे. आज मलाही असं वाटतंय, थोड्या वेळ तरी का नाही पण मला तुमच्यासारखं जगणं आलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. मित्रा
आपल्या सगळ्यांचं खूप जगणं खूप आयुष्य सुंदर होईल. सगळ्यांचं जगणं सराखोबर भरभरून जगा आनंदाने. माणसं आपापल्या त्या आपण म्हणतो ना, आपण रस्त्याने जाताना कोणीतरी ट्रकवाला कोणीतरी काय पण पटकन रागवतो की ए तुला काय, किंवा कोणीतरी हातगाडीवाला चाललेला असतो हॉर्न वाजून, कोणीतरी सायकलवर चाललेला असतो, कोण कुठल्या मजबुरीनं जगतोय, कोण कुठल्या ताणात जगतोय, कोण कुठल्या काय घरी काय घडलंय आणि तो बाहेर निघालाय आपल्याला माहित नाही. त्याच्या हा इथे आहे पण याच्या गावी तिथे घरात त्याच्या काय घडत माहित नाही. प्रत्येक माणूस ना काहीतरी घेऊन जगतोय, चांगलं वाईट उत्तम बरं जे काय त्यातल्या त्यात तुला जर त्यांना काहीतरी सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी प्रेम देता येत असेल तर ते द्या. जर देता येत नसेल तर गप राहा, पण जगा. प्रत्येकाचा या जो जन्माला आलाय तो जगावा म्हणून जन्माला आलाय आणि त्याच्या जगण्यात कुठल्याही प्रकारे जर आपल्याला हातभार लावता आला काही नाही तर एखादा चोरीचा मामला केल्यानंतर लोक हसतात ना, बरं वाटतं. खरंय. आज बघ ना, ही ज्या माणसांची नावं घेतली त्यातली बहुतांश माणसं आपल्यात नाही आहे ना. पण तुला जर गाडीत त्यांना कोणाला घेऊन जावंसं वाटेल असं म्हटल्यानंतर तुला बस नाही पुरत आहे, हा काय करशील. जोरदार आहे आयुष्य, मस्त जागा. येस. आणि हा गाडी चालवताना नीट चालवा, हो. नियम पाळा वाहतुकीचे, सिग्नल पाळा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तुमच्या पुढे आहे किंवा मागे आहे, जे रस्त्यावरनं चालतात, तुम्ही गाडी घेतलीच यासाठी की कुठेतरी लवकर पोहोचायचं आहे. जे रस्त्यावरनं चालतात ना त्यांच्याकडे नाही आहेत गाड्या, जे आहेत सायकलवर ते तुमच्यापेक्षा गरीब आहेत म्हणून नव्हे तर सुदृढतेकडे जात आहेत म्हणून सायकल चालवतात. त्यांना सुद्धा त्यांचा मान द्या. आणि प्रत्येक कष्टकरी जो तुम्हाला रस्त्यावर दिसतोय, रिक्षावाला टॅक्सीवाला पासून ते भाजीवाला जो कोणी दिसतोय, या सगळ्यांचा अनादर करू नका, त्यांना प्रेमाने भेटा. आणि हॉर्न वाजवू नका, कमीत कमी हॉर्न वाजवा. हॉर्न वाजवायला एक पैसे पडले पाहिजे. मग एकदा हॉर्न वाजवले की 1 लिटर पेट्रोल गेलं पाहिजे, असं काहीतरी निघालं काय मजा येईल ना. आत्ता नको निघायला ते पेट्रोल आणि हे सगळं चाललंय. पण काहीतरी पैसे खिशातनं पैसे जायला पाहिजे. क्या बोलताय, हा 1 बार हॉर्न बजाएगा ना तो ऐसा पैसा कट, 100 रुपया कट, ऐसा मतलब लागू करना चाहिए ना, क्या मजा आ जाएगा, है ना. तू आत्तापर्यंत हॉर्न नाही वाजवला, नाही वाजवलं. शूटिंग आहे म्हणून नाही पण अदरवाईज सुद्धा नहीं दिखता कि नहीं करते है? हॉर्न जल्दी नहीं बजाता हूँ. बहुत अच्छा. थँक यू. थँक्यू. अँड दॅट्स पॅक अप.